हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉइंट। मित्रांनो, हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असा व्हिडिओ आहे। बघा, MPSC ग्रुप सी 2024 मध्ये जागावाढ झालेली आहे। किती जागा वाढलेल्या आहेत, कोणत्या पदाच्या आहेत, हे सर्व काही या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, कालच आयोगाच्या वेबसाईटला एक प्रसिद्धीपत्रक पब्लिश होऊन MPSC ग्रुप सी ची जागावाढ झालेली आहे। आयोगाने ऑफिशियली त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंट आणि नोटिफिकेशन सेक्शनमध्ये या संबंधीचं जे प्रसिद्धीपत्रक आहे ते पब्लिश केलेलं आहे। बघा, काल दिनांक 16 जुलै 2025 रोजीचे हे प्रसिद्धीपत्रक आहे। संख्येमध्ये वाढ झाल्याबाबत हे प्रसिद्धीपत्रक आहे। तर इथे सांगितलेलं आहे की 1 जून 2025 ला तुमची प्रिलिमची परीक्षा झाली, तर एकूण आधीच्या जागा होत्या मित्रांनो त्यात 1333 होत्या, 1333, आणि आत्ता ज्या जागा झालेल्या आहेत त्या 1618 झालेल्या आहेत, 1618। म्हणजे इथे जागांमध्ये वाढ किती झाली ते आपल्याला दिसतं। तर एकूण 285 जागा ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत मित्रांनो। आणि या ज्या जागा आहेत त्या क्लर्क कॅटेगरीच्या वाढलेल्या आहेत। तुम्ही इथे बघू शकतात, उद्योग निरीक्षक 39 पदे यामध्ये आहेत। त्यानंतर कर सहाय्यक 482 पदं ॲज इट इज आहेत तिथे। त्यानंतर तांत्रिक सहाय्यक 9 पदं हे देखील आधीचीच आहेत। तर हे सर्व जे इथे तुम्ही बघू शकतात हे तुम्हाला डिटेलमध्ये कोणत्या कॅटेगरीला किती पदसंख्या आहे हे सर्व दिलेलं आहे। इथे लिपिक टंकलेखक संवर्गाची एकूण 1071 पदं आहेत मित्रांनो, टोटल सर्व विभागांची मिळून। तर या 1071 पदं ही झालेली आहेत आता, आणि लिपिक टंकलेखक पदाचीच ही पदं वाढ झालेली आहे। तर गव्हर्नमेंटने ज्याप्रमाणे आयोगाला मागणीपत्र पाठवलं, बघा इथे तुम्ही शेवटची लाईन वाचू शकतात। शासनाच्या विविध संवर्गाकडून किंवा विभागाकडून प्राप्त अतिरिक्त किंवा सुधारित मागणीपत्रानुसार गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गाची एकूण 1618 पदांचा सुधारित तपशील खालीलप्रमाणे आहे। म्हणजे आता पदसंख्या 1618 झालेली आहे। पदसंख्या ही जवळपास 300 ने वाढलेली आहे मित्रांनो। याचा परिणाम असा होईल की ग्रुप सीला कट ऑफ्स कमी जाईल। जनरली जो मार्केटमध्ये फिरत होता त्याच्यापेक्षा थोडासा कमी तुम्ही पकडून घ्या। खूपच असा काही एकदमच कमी जाणार नाही, तर थोडा त्यामध्ये चेंज होऊ शकतो आणि जास्त कॅन्डिडेट्सना मेन्स देण्याची संधी मिळेल। तर क्लर्क बनण्यासाठी ही ॲड जी आहे ती खूप चांगली आहे। एक डिसेंट जागा तुम्ही म्हणू शकतात क्लर्कच्या तरी। बाकी जर बघितल्या तर खूप कमी आहेत। आणि यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही एक्साईजचं पद असतं बघा, एक्साईज सब इन्स्पेक्टर, ते पद नाही। त्यामुळे बरेच जणांची निराशा झालेली आहे ॲडच्या माध्यमातून। पण काही हरकत नाही, सध्या क्लर्कच्या जरी वाढल्या तरी जागा वाढणे खूप गरजेचं होतं, आणि त्यामुळे नक्कीच बऱ्याच कॅन्डिडेट्सना फायदा होईल। मेन्सचं जे मेरिट असेल ते कम्पॅरेटिव्हली थोडंसं कमी लागेल। आणि सिलेक्शनचे चान्सेस तुमचे वाढून जातात। तर या व्हिडिओच्या माध्यमातून हीच अपडेट तुम्हाला द्यायची होती। बघा, ही अपडेटेड PDF जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स आहेत, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात। इथे तुम्हाला सर्व तुम्ही बघू शकता, म्हणजे मंत्रालयामध्ये किती क्लर्कच्या जागा खाली आहेत, कॅटेगरीला किती आहेत, आणि ओपनच्या किती आहेत, हे सर्व तुम्हाला इथे दिसणार आहे। MPSC ऑफिसला, त्यानंतर कोणत्या ऑफिसला कुठे किती जागा आहेत हे सर्व तुम्हाला दिसेल। ते तुम्ही चेक करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन। आय होप तुम्हाला व्हिडिओची हेल्प होईल। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। चॅनलला आपल्या पहिल्यांदा आला असाल आपण तर सबस्क्राईब करू शकता। आजच्या व्हिडिओसाठी एवढेच, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग।